नमस्कार. मी आज बोलणार आहे हुंडाबळी या विषयावर. कारण सध्या पुण्याची जी बातमी आहे, की तिने हुंडाबळी झाली, तिने स्वतः आत्महत्या केली. याआधी पण काही महिन्यापूर्वी तशीच बातमी होती वैष्णवीची. पण हे सारखं-सारखं असं व्हायला नको असं मला वाटलं. कारण दिवसभर मी वाचते, बातमी बघते. पुन्हा रात्री मला असं वाटतं, की विचार एकांतात बसून केल्यानंतर, की हे चूक आहे. जे होतंय ते खूप चूक आहे. कारण यात घडणाऱ्या घटनेमागं बरेच जण आहेत. कारण जेव्हा लग्न होतं किंवा लग्न जमवतात तेव्हा मुलीच्या माहेरच्यांनी, आई अमाप पैसा देणं, सोनं देणं, गाड्या किंवा कॅश देणं आणि जावयाचे नको तेवढे लाड पुरवणं. शेवटी हे त्यांच्याच मुळावर येतं आणि त्यात बळी कोण जातं तर मुलगी. यात नाही मुलीच्या आई-वडिलांचं आणि नाही मुलाच्या आई-वडिलांचं, पण ते जे मूल आहे, आपल्या गेलेल्या मुलीचं बाळ आहे, ते मात्र अनाथ होतं. द्या ना तुम्ही. अहो, तुमच्या मुलीचे, जावयाचे पण लाड करा, पण एवढे नका करू, जो की तोच आपला जीव घेईल. समजून घेणारी माणसं मिळणं खूप मुश्किल असतं. तुम्ही आधी काही वर्ष बघा, ती कशी आहेत माणसं आणि त्यानंतर तुम्हाला काय आपल्या मुलीला द्यायचं ते द्या आणि स्वतःच्या मुलीच्या नावावर द्या. आता तर कायदे खूप निघालेले आहेत. असं काही नाही की द्यायचं तर कुठल्या रूपाने तुम्ही वेगवेगळ्या रूपाने मुलीला देऊ शकता आणि लाड केल्यामुळं पुढची माणसं तुमच्या मुलीचा खूप फायदा घेऊन तिला जगणं असहाय्य करून तिने आत्महत्या केली. पण काही अंशी मुलीनं पण सहनशीलता ठेवायची होती आणि नाहीच सहन झालं, तर तिने सासर सोडून माहेरी निघून यायला पाहिजे होतं. काय सासर सोडता येत नाही असं नाहीये. माहेरची काही माणसं बोलून किंवा पोलिसाच्या मदतीने तिने माहेरी जायला पाहिजे होतं. माहेरच्यांची मदत घ्यायला पाहिजे होती आणि माहेरच्यांनाही मुलगी जर जड वाटत असेल, तर तिने इंजिनिअर होती, एवढी शिकलेली मुलगी आरामात आपल्या बाळाचं आणि आपलं पोट भरण्याइतकं ती कमवू शकत होती. पायावर उभं राहायचं आणि स्वतःच्या ज्यांचे नवरे मरतात ते काय करतात? त्याही पायावरच उभं राहून बाळाला वाढवतात ना. मग त्या घरात एवढा त्रास असताना त्याच घरात राहून जीव देण्यापेक्षा बाहेर राहून त्यांच्या तोंडात मारून आपण जगायला पाहिजे. त्यांना दाखवून द्यायला पाहिजे. तुम्ही जे समजत होतात तशी मी नाहीये. मी स्वतःच्या पायावर उभं राहून जगू शकते. हे सासर आणि माहेरच्यांना दाखवून द्यायला पाहिजे. जे झालं ते अत्यंत वाईट झालं. जे झालं ते तिथपर्यंत ठीक आहे, पण यापुढे सुद्धा मुलींनी थोडा विचार करा. मरणं हा एक पर्याय नाहीये. जीवन आपल्याला फार मोठी देवाने दिलेली देणगी आहे. ते तुम्ही आनंदाने जगा, खुशीनं जगा आणि सध्याच्या काळात माणसाला जगता येतं. काय गरज आहे हो? स्वतः खंबीर असल्यानंतर तुम्हाला कोणाची गरज नाही. नाही पोलीस स्टेशन, नाही कोणी मदत करत नाही. आपल्यावर वेळ आल्यानंतर कोणीही मदत कुठला कायदा येत नाही तुमच्याकडे आणि तुम्ही गेलात तरी कायदा आपल्या उपयोगाचा नाहीये. तो कायदा, तो निकाल, कोर्ट हे ते शक्य नाहीये एका स्त्रीच्याने आणि केलं तरी तो निकाल लागायला तोपर्यंत आपलं आयुष्य संपून जातं, तरीही रिझल्ट येत नाही. म्हणून तिकडे जाण्यापेक्षा एक साधी गोष्ट आहे, की तुम्ही छानपैकी कुठेही जॉब करा, कमवा, पायावर उभं राहा आणि छानपैकी आयुष्य जगा. पण सध्याच्या काळात मी असं म्हणते मुलींची संख्या इतकी कमी झालेली आहे, मुलीच मिळत नाही. आमच्या मराठवाड्यात तर खूप कमी आहे. मुलीच्याच घरच्यांना पैसे देऊन मुलगी आणावी लागते. मुली विकत घेणं प्रकार चालू झालेला आहे आणि ते देऊन आल्यानंतर सुद्धा कारण मुली मिळत नसल्यामुळं त्या सासरी आल्यानंतर त्या मुलींचाच त्रास होतो घरच्यांना. कारण तिचं एकच म्हणणं असतं, "बघ हे माझं असं आहे, नाहीतर मला तुझी गरज नाही." कारण हे सत्य आहे. कारण एका मुलीच्या पाठीमागं हजारो स्थळं आहेत. चॉईस तिचा आहे, कुणासोबत राहायचं. आणि असं असताना अशा हुंडाबळी घटना घडाव्यात म्हणजे अचंबा वाटला मला, की कसं शक्य आहे? अगं बाई, तू मरण्यापेक्षा डिव्होर्स घे आणि दुसरं लग्न कर आणि आनंदाने जग. असं नाही की मरणच. मला तर हे पटत नाही. कारण मी या सर्वातून गेलेली आहे आणि मी कधीही मरणाचा विचार करत नाही, करू नये, कुणीही करू नये.
कुठल्याही मुलीने करू नये, मुलांनी करू नये. हुंडाबळी सूनच होते हे सत्य असलं तरी आजकालच्या बातम्या मी बघते, पुरुष सुद्धा आहेत हो, आत्महत्या करतायत बायकोच्या त्रासाने. आणि सत्य अशी काही असह्य परिस्थिती येते की तिथं पुरुष सुद्धा हतबल होतो आणि तो सुद्धा मरणाचा मार्ग निवडतो. आणि सध्या ह्याला जबाबदार कोर्ट आहे, कारण तो निकाल देत नाही व्यवस्थित किंवा वेळेवर देत नाही. कोणावर अन्याय होतं हे कोर्ट बघतच नाही. त्यामुळं मला तर ते कोर्ट, पोलीस याच्यावरचा विश्वास उडालेला आहे, कारण सगळीकडे धक्के खाऊन आलेली आहे. पण मला असं वाटतं की सोडा हे सगळं, स्वतः जगायला शिका, आपल्या मुलांना शिकवा. आणि स्त्री आणि पुरुष, नवरा बायको यांनी थोडंसं आपसात एकमेकाबद्दल चांगले विचार करून समजून घेऊन राहा. शेवटी कोणाची चूक आहे हे काही प्रत्येकजण घरात जाऊन विचारणार आहे नाही आणि कुणीच म्हणणार नाही की मी चुकले, माझं चुकलं. जेव्हा असं म्हणतील तेव्हा ह्या घटना घडणार नाही. सध्या थोडासा मीपणा वाढलेला आहे, तो थोडासा ह्या नात्यात बाजूला ठेवा आणि आनंदाने संसार करा. ह्या मार्गाकडे जाऊ नका आणि आईवडीलही दोषी बनू नका. तिला आधार द्या. सासरी जर मुलीला त्रास असेल आणून घ्या. खरं काय, सत्य काय यात. कधी कधी असं वाटतं की मुली खोटं सांगतात, कधी कधी असं होतं मुलगा पण खोटं सांगतो. स्वतः बघा, मोठी माणसं जाऊन बैठक बसवा, खरं चुका कोणाच्या आहेत बघा, त्यातून तुम्ही निर्णय घ्या आणि मुलगी योग्य असेल तर तिला घेऊन या. मेल्यानंतर सासरच्यांनी मारलं, तुम्ही इतके दिवस काय केलं? मग तुम्ही आधार दिला नाही तेव्हाच तिने आत्महत्या केली ना. आधार दिला असता तर ती आलीच ती माहेरी, ती आज जिवंत असते. जेवढे सासरचे तेवढेच माहेरचे पण दोषी आहेत. पण या कायद्यात फक्त सासरच दोषी धरलं जातं. खरं तर माहेरच्यांवर पण कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना पण अटक झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. असो, आता ते सगळं कायदाच करेल, मग आपल्या हातात तर काही नाही आहे. पण स्वतः जगायला शिका आणि खंबीर राहा. आणि शिकलेल्यांमध्ये जास्त आत्मविश्वास वाढतो असं मला वाटतं. अहो, अडाणी बायका सुद्धा मस्तपैकी राहतात, नवरे सोडून देऊन किंवा नवरा मेल्यानंतर लेकरांना वाढवतात, शिक्षण सगळं करतात. आणि शिकलेल्या मुली का इतक्या कमजोर होत आहेत? कारण शिक्षणातच काही त्रुटी आहेत का? शिक्षण हे माणसाला आत्मविश्वासाने जगता आलं पाहिजे शिकलेल्यांना. इथं का कमी पडत आहेत सगळे शिकलेली माणसं, असं मला वाटतं. शिकलेल्यांनी एवढं भावूक होऊ नका, खंबीर होऊन जगा. हे माझं स्त्री पुरुष सगळ्यांनाच विनंती आहे. आणि ज्यांना जिथं गरज पडेल त्यांनी एकमेकांना मदत पण करा. ठीक आहे, एवढं बोलून मी गप्प बसते, कारण मला त्यातलं काही कळत नाही.